समाजाच्या पोरांना धोका दिला गेला, आरक्षण देव म्हणले दिलं नाही, याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा जबाबदार आहेत. आणि समाजाच्या मनात खतखत हे मात्र खरं आहे की समाजाच्या पोरांना धोका दिला गेला, आरक्षण देव म्हणले दिलं नाही, याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा जबाबदार आहेत. काय झालंय त्यांना माहित नाही. अधिसूचना तर सगळ्या सोयऱ्यांची त्यांनीच काढली. मराठा आणि कुणबी एकच आहे, याच्यासाठी आधार पाहिजे म्हणले होते, तर आज जवळपास 57 लाख नोंदी मिळाल्यात, तेही दिलं नाही. समाजात रोष आहे ते खरं आहे आणि यावेळेस मराठा समाज 100% रोष व्यक्त करणार आहे. आता मी तर काय राजकीय मार्ग माझा नसल्यामुळे मी त्यापासून अलिप्त आहे. आम्ही कुठंच राज्यात अपक्ष उमेदवार दिलेला नाही किंवा कोणाला पाठिंबा दिलेला नाही. हे फक्त एकच आहे की समाजाने ही निवडणूक हातात घेऊन ज्याला पाडायचंय त्याला पाडायचंय. एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला जो त्रास झाला किंवा जी फसवणूक झाली ती सत्ताधाऱ्यांकडून झाली, म्हणजे सरळ सरळ तुमच्या लोकांनी विरोधकांना पाठिंबा द्यावा असं तुम्ही आवाहन करताल. काही भूमिका तर घ्यावीच लागेल ना, नेतृत्व करताय समाजाचं. दादा काय असतंय, ज्यावेळेस राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्येयावरती आपण ठाम राहायला लागतो. मी माझ्या आरक्षणाच्या ध्येयावर ठाम आहे. हे खरं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार मला खूप त्रास झाला. मी साधा माणूस. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.